गोपाजी बाबांचा हा पवित्र पावन आणि भव्य दिव्य अशा प्रांगणातला परिसर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये फार मोजके असे साधू होऊन गेले की ज्यांच्या संजीवन समाधी आहे. ज्या वारकरी पंथाचे आपण सर्व सेवक आहोत, पाईक आहोत, ज्ञानोबारायांची समाधी सुद्धा संजीवन आहे. आणि म्हणून समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. वारकरी संप्रदायातले दोन आश्चर्य आहेत. पहिलं आश्चर्य हे आहे की सदेह जिवंत भूमीमध्ये बसले ते ज्ञानोबा आहे. देहासह या भूतलावरच राहिले आणि भूमीमध्ये ते बसले. खरं म्हणजे हा देह इथे कायमचा ठेवता येत नाही आणि इथून कोणाला नेता येत नाही. या दोन मर्यादा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. या दोन संतांनी केलं. ज्ञानोबा तुकोबा आहे. हा देह इथे कायमचा ठेवता येत नाही, पण वारकऱ्यांची श्रद्धा आणि आजही जे कोणी श्रद्धेनं अनुभव घेणारे साधक आहे त्यांना माऊलींचा अनुभव आहे. सदेह ते इथे आहे, म्हणजे देहासह इथे राहिले. ही पहिली आश्चर्यकारक घटना. आणि देहासह वैकुंठाला गेले ही तुकोबारायांची आश्चर्यकारक घटना. म्हणून संजीवन समाधी तशाही महाराष्ट्रात भारतात फार कमी प्रमाणात आहे. आणि त्यापैकी सद्गुरू गोपाजी बाबांची समाधी आहे. दर्शन घेत असताना या भूमीमध्ये पाऊल टाकल्यानंतर त्यांच्या त्या दिव्य शक्तीचा परिचय आपल्यासारख्या सामान्य भाविकांना सुद्धा येत राहतो. आणि म्हणून आज तुमच्या आमच्याप्रमाणे माझंही काही थोडंफार भाग्य असेल असं मला वाटतं की गोपाजी बाबांच्या दर्शनाचा योग आणि गोपाजी बाबांनीच बोलावलं अशी माझी आज धारणा झालेली आहे. मला असं वाटतं मला फक्त गोपाजी बाबांनी इथे बोलावलं आहे. विठाला मला वाटतं असं आयुष्यात एवढं मोठं निमंत्रण माझ्या भाग्यानं परत येईल असं मला वाटत नाही. हा फार मोठं निमंत्रण आहे. हे केवळ गोपाजी बाबांचं निमंत्रण आहे. हे फार मोठं निमंत्रण आहे आणि आयुष्यभर स्मरणात राहील अशा पद्धतीचं हे निमंत्रण आहे. खरं तर गुरुवर्यांच्या कृपेनं, पूज्य श्रद्धेय नारायणगिरीजी महाराजांच्या कृपेनं आम्ही सगळेच अनेक विद्यार्थी इथे, माझे अनेक गुरुबंधू आहेत, महाराजांच्या सहवासातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ भाविक आहेत. खूप काही सारा परमार्थ आपण पाहतच असतो. रोज जावं यावं लागतं. लाखांनी लोक पाहायला मिळतात. अनेक प्रकारचा सुख सोहळा, या अध्यात्माचा सुख सोहळा म्हणतो मी. व्यवहाराचा सुख सोहळा ही वेगळी बाब आहे, पण अध्यात्माचा सुख सोहळा रोजच्या रोजच पाहायला मिळतो. कालही मी मराठवाड्यात होतो, फार लोक होते अशाच पद्धतीनं. खरं म्हणजे आज या भाविकांना वंदन करावं. इतक्या मोठ्या प्रमाणात भाविक आपण या ठिकाणी गोपाजी बाबांच्या श्रद्धेने जमलात. काल एवढ्याच समुदायात सेवा करण्याचा योग होता, तेव्हा हे चालूच असतं. याच्यात काही फार अडचण आहे असं काही समजण्याचं कारण नाही. विठाला विठाला परंतु अशा साधूंचं दर्शन हा मात्र अपूर्व सोहळा आहे. ही माणसं, गर्दी, नियोजन, आयोजन या गोष्टी रोजच्यानं सतत होतात. याही भाविकांचा मला अतिशय आदर वाटतो. दुष्काळाची स्थिती आहे. हा भाग त्यातल्या त्या दुष्काळानं अधिक ओरपळलेला आहे. थोडंसं नदीकाठी काही लोकांचं थोडंफार बरं झालं. कुठं इकडं पाणी जाताना, कुठं तिकडं पाणी जाताना थोडंफार मिळालं. पाटाच्या कडेला प्यायच्या निमित्तानं का होईना थोडंफार मिळत गेलं. पण असाही काही महाराष्ट्रातले आपले बांधव आहेत, असाही काही भाग आहे की जिथे खूप अडीअडचण आहे. आणि त्यातला हा दुष्काळाचा अत्यंत अडीअडचणीचा भाग. पण तरी सुद्धा आपण पाहिलं, जर थोडंसं दुष्काळी पट्ट्यात जसजसं आपण जाऊ, माणसं अधिक धडपडी, अधिक प्रयत्नवादी. मग नाही आपल्याला शेतीवर भागत तर हा व्यवसाय करून पाहू, त्या नोकरीसाठी प्रयत्न करू, हे संघटितपणे आपण. आणि म्हणून ग्रामीण असा काही इलाका महाराष्ट्रात, काही भाग असा आहे की जो कृषीच्या दृष्टीनं, शेतीच्या दृष्टीनं मागास आहे, पण तरी सुद्धा माणसं समृद्ध आहे. हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात ही समृद्धी येते कुठून? ही अडचणीतून येणारी समृद्धी आहे.
असं आपल्याला पुष्कळ आहे असं वाटलं ना की असलेली समृद्धी सुद्धा निघून जाते आणि आपण अडचणीत आहोत ही भावना जर का कायम असली तर प्रयत्न वाढत जातात आणि त्यातून अधिक समृद्धी पदरात पडत जाते. मला असं वाटतं हा भाग असाच कर्तबगार भाग आहे. प्रत्येक गावाचा आलेख वेगवेगळ्या दृष्टीनं फार मोठा आहे. बहादरपूर गावामध्ये मला पहिल्यांदाच येण्याचा हा योगायोग, ज्यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम होतो, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू पांडुरंग महाराज गिरी, त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ मंडळी बहादरपूरकर, गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते, तरुण बांधव, माता भगिनी, पंचक्रोशीतील सर्व अत्यंत मोठ्या संख्येने जमणारे आपण मान्यवर, भक्त, भाविक, ज्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची एक भावभक्तीची शोभा अधिक द्विगुणित झालेली आहे, अशी संप्रदायातील अत्यंत ज्येष्ठ आणि मान्यवर मंडळी, ज्यांचा महाराष्ट्रभर सर्वांना परिचय आहे, अशी ही सर्व मंडळी. त्यामध्ये आदरणीय महेश्वरजी महाराज बहुरे, आदरणीय देवटे महाराज, आमचे मृदंगवादक, अल्पवयामध्ये फारच ज्यांचा मोठा परिचय आणि मोठी तडाखेबंद वाटचाल आहे, भरत महाराज पठाडे, दुसरे मृदंगवादक. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय साई चरित्र कथाकार सुरोशे महाराज, सर्व महाराज मंडळी, कृष्णा महाराज गिरी, नामदेव महाराज जाधव, ज्यांची भागवत कथा आजच संपली, असे परम आदरणीय उखळीकर महाराज, त्याचप्रमाणे खूप मोठ्या संख्येने नवनाथ महाराज दिघे या बाजूला उभे आहेत, खूप मोठ्या संख्येनं आदरणीय महाराज आहेत, मोठ्या संख्येनं टाळकरी वारकरी मंडळी आहे. साईनाथ महाराज सुद्धा आपल्या गावचे, त्यांनी साई चरित्र कथा सुंदर सांगतात. बाहेरची बरीचशी पाहुणे मंडळी सुद्धा मला इथे दिसत आहेत. खरं म्हणजे प्रत्येकाचा नामोल्लेख अवघड होईल, परंतु खूप दूरदूरच्या भागातून, या परिसरातून, या आपल्या जवळक्यातून आलेले आदरणीय थोरात साहेब असतील, आदरणीय बाबासाहेब पाटील दांडगे असतील, रावसाहेब पाटील चौधरी असतील, दादा पाटील दांडगे असतील, आदरणीय वाबळे काका असतील, रायभान पाटील पवार जे निवृत्त मेजर आहेत, आमचे गुरुबंधू आहेत, ते असतील, आदरणीय सुखदेव पाटील जोंधळे असतील, अवसरकर साहेब असतील, निर्मळ नाना असतील, म्हणजे सर कितीतरी मला बरीच ओळखीची मंडळी या ठिकाणी मगापासून मी पाहतोय. या भागातीलच मंडळी आहे आणि आपल्यासारखे असंख्य आदरणीय भक्त भाविक वृंद या ठिकाणी आपण उपस्थित आहात. आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये गेले 7 दिवस हा सोहळा पार पडतोय, संपन्न होतोय. आज वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने याला जागराचं कीर्तन म्हणतात. काल्याच्या पूर्वसंध्येला जी सेवा असते त्याला मागणीचं कीर्तन किंवा जागराचं कीर्तन म्हणतात. अर्थात वारकरी संप्रदायाची जी काही रचना पूर्वीपासून चालत आलेली, हरिनाम सप्ताहाच्या आरंभाला भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचं वर्णन करणारा अभंग असावा. अर्थात मध्ये देखील समाज हित सांगणारे, साधकाची आत्मोन्नती घडवून आणणारे असेच काहीतरी चिंतनाचे विषय असावे. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या, अशी ही मर्यादा नाथ महाराजांनी, पैठणच्या नाथ महाराजांनी आपल्याला दिली. काल्याला चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, आणि काल्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे जागराच्या कीर्तन सेवेसाठी मागणीपर अभंगाचं चिंतन असावं. आजचा सेवेला घेतलेला अभंग सुद्धा मागणीपर प्रकरणातील आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय एक अत्यंत विशेष मागणं करतात. महाराजांच्या अनेक मागणीचे अभंग आहे. काही ठिकाणी तुकोबाराय संत संगती देई चरण सेवा असं म्हणताना दिसतात. काही अभंगामध्ये गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, हे प्रभू आम्हाला आवडीने तुझे गुणानुवाद करण्याची संधी मिळू दे असं म्हणतात. काही अभंगामध्ये मी भक्त तू देव ऐसे करी, मला भक्त राहू दे आणि तू देव राहा. जसं आई असावी आणि तिचं वात्सल्य, तिचं प्रेम स्वीकारण्याचं भाग्य ज्या बालकाला आहे त्यानं बालकच राहावं. मला असं वाटतं मुला मुलींनी सुद्धा किती मोठं झालं तरी आपल्या आईबापांना भेटताना त्यांचं लेकरू म्हणूनच त्यांना भेटावं, तो एक वेगळाच भाव असतो, तो एक वेगळा आनंद असतो. तसं हे प्रभू माझ्या जीवनामध्ये मला भक्त राहू दे असंही मागणं ज्ञानोबारायांनी सुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळे मागणे त्यांच्या अभंगामध्ये केलेले आहेत. माऊली तर म्हणतात की हे प्रभू आम्हाला जरी लोक ज्ञान शिरोमणी म्हणत असतील तरी तुझं भजन आणि ध्यान आम्हाला जेवढं आवडतं तेवढं ज्ञानात आम्ही रमत नाही.
आणि म्हणून सोनियाचा दिवस आज अमृते